हे काय चाललंय आपल्या घरात? किती विघ्न येत आहेत. कोणाची दृष्ट नाही ना लागली आपल्या घराला. आई शांत हो. एवढं काहीच झालेलं नाहीये. असं समज ना की थोडक्यात निभावलं. आम्ही दोघेही ठीक आहोत. देवी आईची कृपा झाली म्हणून तुम्हा दोघांना काही झालं नाही. पण या मुलीच्या जीवावरती कोण उठलंय? तिने कोणाचं काय वाईट केलंय? पिऊ शकतो मी पाणी. एवढं काहीच झालेलं नाहीये. वहिनी बघू दे. तुलाही खूप लागलंय ग. नाही अनन्याताई, मी ठीक आहे. आय एम रिअली सॉरी वहिनी. अनन्याताई, हे बघा, तुम्ही रडू नका, नाहीतर मलाही रडू येईल. वहिनी हे सगळं माझ्यामुळेच घडलंय. मी ना तुला तिथे पाठवायलाच नको होतं. आय एम सॉरी. अनन्याताई, यात तुमची काहीच चूक नाहीये. ते गुंड तिथे आले आणि म्हणून हे सगळं झालं. किती लोक होते ते? 2. आणि ते कोण होते ते सुद्धा लवकरच कळेल आपल्याला. बाबा बोलतायत पोलिसांशी. पण तू अथर्वला हॉस्पिटलला कशी घेऊन गेलीस? ते मी घोड्यावरून घेऊन गेले त्यांना. घोडा? हा, म्हणजे वेदाचे बाबा मला वाचवायला घोड्यावरूनच आले होते. काय? एक मिनिट दादा, तू वहिनीला वाचवायला घोड्यावरून गेला होतास? अथर्व, नाही, मी निघालो गाडीनेच होतो, पण मग गाडी अडकली. मग घोडा आला, मी निघालो, गोळी लागली, मी बेशुद्ध पडलो. मग मीरच मला घेऊन गेली घोड्यावरून हॉस्पिटलला.